80,000 सरकारी कर्मचाऱ्यांचे पद रिक्त आहेत। अशा पार्श्वभूमीवर सरकारने रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात युद्ध पातळीवर प्रयत्न गरज असताना यामध्ये आउटसोर्सिंगचा सपाटा चालू आहे। या अनुषंगाने 8व्या वेतन आयोगामध्ये सुद्धा अद्यापपर्यंत त्या संदर्भातचा एक जानेवारी 2016 पासून हा लागू करण्याच्या संदर्भात अद्यापर्यंत घोषणा नाही। मुळात त्यामध्ये जे काही आम्हाला कळतं आहे की यापुढे कोणत्या कर्मचाऱ्यांना कुठल्या वयापर्यंत पेन्शन द्यावी हा विषय जो सोपवलेला हा सुद्धा घातक आहे। त्याशिवाय सगळ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी, EF95 कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि PFRDA कायदा रद्द होऊन देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, प्राध्यापकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी। 2004 पासून सुधारित योजना लागू झाली आहे, परंतु 2004 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कोणती पेन्शन योजना देणार या संदर्भात मोठा गंभीर पेच या शासनाने निर्माण केलेला आहे। तरी या संदर्भात जर राज्य सरकारने सरकारने चर्चा केली नाही किंवा या संदर्भात वाटाघाटी केल्या नाही आणि मार्गदर्शन सुद्धा प्रसिद्ध केलं नाही तर आता आमच्याकडे एकच हत्यार आहे, बेमुदत संप। या बेमुदत संपाशिवाय आम्हाला पर्याय नाही। या दृष्टीने आमची पूर्णपणे कर्मचाऱ्यांचा आमच्यावर दबाव आहे, त्यामुळे आता आम्ही बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत आहोत।